हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम। तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चला, विचार सागर तरंग सातव्या तरंगाचे 5वा परिच्छेद। ज्ञानवानाच्या शरीरा व्यवहाराविषयी, ज्ञानवानाच्या शरीरा व्यवहाराविषयी नियमाचा आग्रह। हा एक पक्ष आहे। अध्यात्मशास्त्रामध्ये काही पक्ष आहेत, पक्ष पडलेले आहेत। जसा
वेदांत्यांचा अद्वैत पक्ष आहे. कोणता पक्ष आहे? याला म्हणायचं अद्वैत पक्ष. अद्वैत म्हणजे काय? एकच मानणारा, एकच तत्व मानणारा असा जो वर्ग तो अद्वैत पक्ष, आणि त्यालाच वेदांत शास्त्र म्हणतात, आहे का नाही? आणि काही दोन तत्व सत्य मानणारे आहेत. माया ही सत्य मानतात आणि परमात्मा ही सत्य मानतात. दोन्ही तत्व सत्य मानणारे आहेत. यांना द्वैतवादी म्हणतात. अद्वैतवादी आणि द्वैतवादी. तसेच काही त्रिपुटी सत्य मानणारे आहेत. तीन तत्व सत्य, माया ही सत्य, परमात्मा ही सत्य आणि जगत ही सत्य, असं तीन सत्य मानणारे त्रियत्वादी म्हणतात त्यांना. आणि यांच्या अगोदरचा काही आरंभवादी आहेत. काही आरंभवादी आहेत. असे नाना प्रकारचे पक्ष आहेत. आणखी खूप आहेत, पण शास्त्रामध्ये एवढ्याचाच विचार केलेला आहे. यांच्याच शंका घेतलेल्या आहेत आणि जगामध्ये जास्त यांचाच भर आहे. यांच्या संस्काराचा मनुष्य योनीतल्या मनुष्यांना, जातींना हाच यांचा संस्कार घडलेला आहे. जगती सत्य मानतात, माया सत्य मानतात आणि परमात्मा बी सत्य, असे त्रियत्वादी लोकांमध्ये मत आहेत ना. अहो, एकामध्येच इतके दिसतात. एकाच पुरुषाच्या ठिकाणी इतके मत येतात. आरंभवादी मानतात. आरंभवाद, सुरुवात मानतात. पृथ्वी कोणापासून उत्पन्न झाली हेही सांगतात. कोणापासून उत्पत्ती झाली पृथ्वीची त्याचं त्या देवाचंही नाव सांगतात. आणि मग तिला सत्यही मानतात, म्हणजेच मायाला सत्य मानतात आणि परमात्माही सत्य मानतात. पण ते मानतात सत्य, पण कोणाला सत्य म्हणावं, कोणाला असत्य म्हणावं, कोणाला मिथ्या म्हणावं हे त्याच्या ठिकाणी काय नाही, ज्ञान नाही. म्हणताना फक्त ते म्हणतात अशानं असं उत्पन्न झालंय. आरंभवादी आणि अद्वैतवादी तर तुम्हाला माहीतच आहे. पण द्वैतवादी जे आहेत, हे द्वैतवादी वेदांतला भाग आहे. हा वेदांताचाच भाग आहे, पण दोन तत्व सत्य मानणारे आहे. मग दोन तत्व सत्य मानले की वेदाचं खरं मत कळालं का त्याला? म्हणून वेदाच्या मताच्या भिन्न मत त्याचं निघतं. आणि मग कधी कधी त्या द्वैतवाद्याला त्रेतवादी दुष्ण्या देतो, द्वैतवाद्याचं खरं नाही म्हणून. मग कधी कधी द्वैतवादी त्रेतवाद्याचंही खंडन करतो. असे जगात अनादिकालापासून शास्त्राचे भांडण आहेत. कोणाचे? शास्त्राचेच भांडण आहेत. अभंग आहे त्या पुढं ये ना मला, शास्त्राचे भांडण काहीतरी पुन्हा पुढं. पण यांचे भांडण का लागतात आणि यांचे भांडण कसे मिटवायचे असतात हे वेदांत्यालाच कळत आहे. यांचे भांडण का लागायलेत, कारण काय भांडणाला, आणि यांचं न्याय कसा करायचा हे वेदांत्यालाच कळत आहे. इतरांना शेवटी समजूत वेदांत्यानेच घातलेली आहे, अद्वैतवादानंच समजूत घातलेली आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांचा जो अद्वैतवाद आहे की ज्या मायावादाने
सर्व वादाला संपुष्टात आणला आहे. एक मायावादानेच सर्व वादांना जारीस आणलं. जारीस ते तेवढे काम करीनात म्हणून अद्वैतवाद चालतो. म्हणूनच म्हणजे आद्य शंकराचार्यांचा जो अद्वैतवाद आहे तोच श्रेष्ठ आहे. आपण अगोदर पूर्व पक्षाचं मत ऐकलं. सुरुवातीला पूर्व पक्षाचं मत ऐकलं आणि त्या पूर्व पक्षाच्या मतावर तत्वदृष्टी हसला. त्याच्या मतावर म्हणजेच वेदांनी नियम सांगितलेले नाहीत तरी पण हा नियम लादू लागला मुक्तावर, आहे का नाही, ज्ञानी पुरुषावर. मग त्याचं मत सत्य मानायचं का? त्याचं मत योग्य नाही, मूर्खासारखं काहीतरी बडबडतात असं म्हणून तत्वदृष्टी हसला. मग त्याचं हसण्याचं कारण आपल्याला कळालं. पण तिथं जो पूर्व पक्षानं मुक्ताच्या शरीर व्यवहाराविषयी जे काय वर्णन केलेलं आहे, कोणी? पूर्व पक्षाने. त्याच्या मताचं खंडन करण्यासाठी द्वैतवादी पुढे आला आणि तो काय म्हणतो, कित्येक पंडित जनने, पंडित मानणे, पंडित आहेत लोक, वेदाचा अभ्यास आहे आणि द्वैतवाद काय सुटला नाही, अद्वैत स्वीकारला नाही, पण पंडित झाले ज्ञान घेऊन. मग ते ज्ञान कसं झालं त्यांना? द्वैतातच झालं, अद्वैतात झालं नाही. मग ते पंडित म्हणून मान्यही आहेत. त्यांच्याकडे पांडित्य आहे, ज्ञान आहे, म्हणजेच पांडित्य आहे. मग ज्ञानाच्या प्रवृत्तीविषयी कोणताच नियम नाही. ते काय म्हणतात? ज्ञानाच्या प्रवृत्तीविषयी, व्यवहाराच्या, शरीराच्या व्यवहाराविषयी असा कोणताच नियम करता येत नाही. म्हणजे त्याने नित्यनैमित्तिक कर्मे आणि उपासनादी केली पाहिजेतच असे आमचे म्हणणे नाही. ज्ञानी पुरुषाने सत्कर्म उपासना कराव्यातच असं आमचं काही म्हणणं नाही. परंतु सर्व व्यवहारापासून निवृत्त झाले पाहिजे. आम्ही काय नियम करतो? सर्व व्यवहारापासून त्यांना काय झालं पाहिजे? निवृत्त झालं पाहिजे. त्यानं कोणतंच काम करू नये. आता आपल्याला वाटतं का म्हणून असं म्हणत असं नाही. ज्ञानी पुरुषानं ज्ञान झालं म्हणून कोणतंच कर्मामध्ये प्रवेश करू नये का? कोणत्याच करू नये म्हणल्यावर त्यांना जेवू बी नाही का? आंघोळ करू नये का? असे नियम ज्ञानी पुरुषावर घालायला चालतात का? पण तो म्हणतो त्यानं कोणतेच कर्म करू नयेत, म्हणजेच व्यवहार शून्य व्हावं, सर्व व्यवहारापासून निवृत्त झाले पाहिजे. त्याची प्रवृत्ती झालीच तर कसं थोडंसं लूज करतंय बघा ते, म्हणजे नियमामध्ये थोडीशी लवचिकता कसा करतो. जर त्याची प्रवृत्ती झालीच तर कशी व्हावी? भिक्षा, अन्न, जल इतक्या पुरतीच त्याची प्रवृत्ती व्हावी. अधिक प्रवृत्ती पुन्हा त्याची होऊ नये.
कारण शरीर रक्षणापुरती त्याची प्रवृत्ती व्हायला पाहिजे, नाही तर शरीर ते मरून जाईल ना. तो असा म्हणतो फक्त त्यांना भिक्षा मागावी आहे का. आता पूर्व पक्षाचंही म्हणणं तसंच होतं ना. मग काही काही मतं जुळत येत एकूण एकाला. सगळ्याच येणं ते विरुद्ध नाहीत, सगळे काही काही अंशानं विरुद्ध येतं. आता हे मत त्याच्यासारखंच निघायलं. मग भिक्षान्न शौचादी शरीर संरक्षणापुरती व्हावी प्रवृत्ती त्याची, अधिक होऊ नये. अधिक होऊ नये कारण ज्ञान उत्पत्ती होऊन पूर्वी, ज्ञान उत्पन्न व्हायच्या अगोदर जिज्ञासा अवस्था असते. ज्ञान व्हायच्या अगोदर तो जिज्ञासू असतो, आहे का नाही. मग त्या अवस्थेमध्ये विषयाच्या ठिकाणी फक्त दोष दृष्टीने वैराग्य असते. वैराग्य असतंय त्यावेळेस, पण कोणतं वैराग्य असतंय. दोष दृष्टीचे वैराग्य असते. आणि ज्ञान उत्पत्तीनंतर त्याला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी उत्पन्न होते. विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी उत्पन्न होते. कधी. ज्ञान झाल्यावर. आणि ज्ञान व्हायच्या अगोदर साधक अवस्थेमध्ये दोषदृष्टीचं वैराग्य असतं, आहे का नाही. मग आता दोषदृष्टीनं झालेलं वैराग्य आणि मिथ्यात्व बुद्धीनं झालेलं वैराग्य, मग त्याच्या ठिकाणी हे दोन्हीही वैराग्य झाले, आहे का नाही. म्हणून ज्ञानोत्पत्तीनंतरचे जे वैराग्य आहे, मिथ्यात्व वैराग्य, मिथ्यात्व दृष्टीनं झालेलं वैराग्य, दोषदृष्टी आणि मिथ्यात्व बुद्धी या दोन प्रकारांनी असते. त्याचं वैराग्य पुन्हा ज्ञान झाल्यावर दोन्ही गुणांना असतं. ते दोषदृष्टीनंही असतं आणि मिथ्यात्व बुद्धीनंही असतं ज्ञान झाल्यावर. मग ज्याच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी होते, ज्याच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी होते त्याच्या ठिकाणी पुन्हा सत्यत्व बुद्धी होत नाही. का म्हणून होत नाही. ती मिथ्यात्व बुद्धी जरी सत्यत्व व्हायला गेली तर दोष दृष्टीचं वैराग्य ते दोष घडू देत नाही. मिथ्यात्व बुद्धी थोडीशी कमकुवत जरी झाली आणि विषयामध्ये जर प्रवृत्ती फाचावान दिसला तर त्याचा ठिकाणी जे दुसरं वैराग्य असतं ते वैराग्य आडवं येतं. दोषात चालला दोषदृष्टीचं वैराग्य ते वैराग्य आडवितं. म्हणजे दोन्ही वैराग्य त्याच्या ठिकाणी असतात, ते काम करतात, त्यांचं कार्य सतत चालू असतं. शिवाय दोषदृष्टी त्या ठिकाणी असतेच हे म्हणण्याचा भाग तोच आहे. जरी मिथ्यात्व निश्चय कमकुवत झाला असेल काही प्रतिबंधामुळं, होतं नाहीच पण झालाच तर दोषदृष्टीचं वैराग्य त्याची वृत्ती त्याचं कार्य ते ढळू देत नाही, तो निश्चय ढळू देत नाही. त्यामुळे विषयाच्या ठिकाणी प्रीती संभवतच नाही ना त्याची. कोणाची. ज्ञानी पुरुषाची. तो विषयामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. नाही कोणी म्हणेल तसं वैराग्य एखाद्या वेळेस काय होतंय नजर चुकीनं त्या वैराग्यामध्ये कमतरता आल्यामुळं तो विषयाच्या याच्यामध्ये प्रवृत्त झाला, असं झालं तसं झालं असं कारण सांगतील. पण तो काय म्हणतो त्याच्या ठिकाणी दोन वैराग्य असतात आणि ते दोन वैराग्य कार्य कसं करतात. ते दोषदृष्टीचं वैराग्य मिथ्यात्व बुद्धीचं वैराग्य जरी ढळलं तरी हे त्याला ढळू देत नाही, जाऊ देत नाही विषयामध्ये. म्हणजे दोन कुलप लावलेले आहेत त्याला. त्याला किती कुलप येतं. दोन कुलप सांगायला येते. मग विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती कशी त्याची संभवेल. ज्ञानी पुरुषाची विषयामध्ये प्रवृत्ती होऊच नाही
आणि जर विषयामध्ये प्रवृत्ती झाली तर त्याला ज्ञानी कसं म्हणावं? हा, मग तो म्हणतो ज्ञानी झाल्यावर त्याची विषयामध्ये प्रवृत्तीच होत नाही, तो विषयच भोगत नाही. आणि जर प्रवृत्ती झालीच तर किती व्हावी? भिक्षा अन्न झाला पूर्तीच व्हावी, आहे का नाही? मग विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती त्याची कशी संभवेल? आणि शरीर निर्वाहानिमित्त जी प्रवृत्ती होते ती तर त्याची प्रारब्ध बलाने होणारच आहे, त्याला करायची गरजच नाही ना पडत. प्रवृत्ती विषयामध्ये प्रारब्ध बलानं त्याची जेवढं काय अन्न पान ज्याला पुरती प्रवृत्ती व्हायची ते प्रारब्ध बलाने ती होणारच आहे, त्याला करायची सुद्धा गरज पडत नाही. ती तर प्रारब्ध बलानेच संभव होते. म्हणून शरीर निर्वाहापेक्षा ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती होऊच नाही. तो म्हणतो नियमानं जर पाहिलं तर ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती होऊच नाही, झालीच तर किती व्हावी? अन्न जल भिक्षा अन्न जला पुरतीच व्हावी, आहे का नाही? जास्त होऊ नये. आणि व्हायलाच नाही पाहिजे म्हणतो. कारण का? त्याच्या ठिकाणी किती वैराग्य येतं? 2 वैराग्य येतं. एक जरी ढळलं तरी दुसरं त्या ठिकाणी ढळू देत नाही त्याला. म्हणजे त्याचं अधपतन होत नाही, त्याची प्रवृत्ती ही विषयामध्ये होत नाही, अधिक विषयामध्ये अधिक प्रवृत्ती त्याची होत नाही. आणि जी काय अन्न जळापुरती असते ती प्रारब्ध बलाने तर ती होतच असते. त्याला काय, ती आडविली तरी बी नाही आडविली तरी बी त्याच्या ठिकाणी वैराग्य धरून बी चालत नाही. व्हायचं ते प्रारब्ध म्हणल्यावर. प्रारब्धाला कोणी अडवतंय का? प्रारब्धाला अडवता येत नाही ना. प्रारब्ध कर्माला, प्रारब्ध भोगाला. समजा बाण सुटला, धनुष्यातून बाण सुटला, पुन्हा तो बाण वळवा येतो का? तो जिथं जायचा पडायचा तिथंच पडणार. त्याला म्हणायचं ते प्रारब्ध, ते आपोआप तिथं, आहे का नाही? त्याला ढकलावं लागत नाही, काय नाही. हिरीत एकदा कल गेला, पडला म्हणजे पडला, आहे का ना? किती प्रयत्न करा, कल गेल्यावर ते आवरत का? तसं प्रारब्ध बलानं त्याची जेवढी प्रवृत्ती व्हायची ती अन्न जलापुरती, असं त्याचं मत आहे. त्यानं बांधलं. आता हा कोण? द्वैतवादी, आहे का नाही? ज्ञान मानतोय ही, आणि ज्ञानवानाची विषयामध्ये प्रवृत्ती होऊच नाही असा आग्रहही करतो. मग त्यानं मुक्तता कशी मानली असावी? त्यानं मुक्ती कशी मानली असेल? मुक्त कसा समजित असेल तो द्वैतवादी? ज्या अर्थी त्याची प्रवृत्ती जर विषयामध्ये होत असेल तर तो ज्ञानी नाही, म्हणजे तो मुक्त नाही. आणि ज्याची विषयामध्ये अजिबात प्रवृत्ती होतच नाही तोच ज्ञानी. विषयात त्याची अजिबात विषयाचा आणि त्याचा संबंध येऊच नाही. फक्त तो प्रारब्ध बलावर अन्न ज्याला पुरतं त्याचं ते प्रारब्ध त्याला भागवित आहे, जगवित आहे का नाही? अशी त्यानं मुक्तता मानली. मग आता ही विधेय मुक्तता मानायची का जीवन मुक्तता? हे कशाचं वर्णन करायला? विधेय मुक्ताचं, आहे का नाही? मग विधेय मुक्त ज्ञानी असतो का? काहीच नसतो ना. आता इथं लक्षण विधेय मुक्ताचं तो करायला आहे, आणि इथं मुक्तीपणाची सांगायची, ज्ञानवानाची सांगायची, जीवनमुक्ती सांगायची. म्हणजेच त्याला जीवनमुक्ती मान्यच नाही.
त्याला जीवनमुक्ती ही मान्यच नाही, अशा हेतून तो बोललाय, है का नाही. तो या ठिकाणी लक्षण विधेय मुक्तीचेच करायला आहे का नाही. आणि त्याला ज्ञानी मानतो तो. पण ज्ञानी बी म्हणता येते का त्याला, पण तो विधेय मुक्तीला ज्ञान हे समजायला, ज्ञानी समजायला, आहे का नाही. बरं, जीवनमुक्तीमध्ये जर ज्ञानी जर समजत असेल ते, तर ज्ञानानं प्रवृत्ती ज्या विषयामध्ये चालली ती ज्ञानानं त्याचं खंडन करता येत नाही का त्या प्रवृत्तीचं. त्याचं मिथ्यात्व झालेलं असताना वैराग्य असताना त्याच्या ठिकाणी मिथ्या म्हणून भोगायला, आता भोजन भोगायला त्याला खायला मिथ्या म्हणून खायला जमायले, आणि इतर विषयामध्ये मिथ्या म्हणून न भोगायला काय झालं. वृत्ती तर सगळीकडे तेच कार्य करील की. पण द्वैतवादी असे कुठं कुठं काय होतंय, त्याचं पात्र फुटका असतं, म्हणजे ते गळतच कुठंतरी, तितकं धड नाही. मग ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थाचं उत्तर आता आहे. त्रयत्वादी त्याचं खंडन करतो. कोणाचं? हो. आता हे खंडन त्याचं करायला आहे. आता याचंच मत बरोबर नाही आणि दुसऱ्याचं खंडन करायचं म्हणल्यावर हा, आपल्यालाच दिसत नाही दुसऱ्याला रस्ता सांगायचा. मस्त तो बी आंधळा आहे, पण आपण बी आंधळेत याचं तर ज्ञान पाहिजे का नाही. पण आंधळ्याला सुद्धा वाटतंय मी आंधळा नाही, असं त्याला वाटतंय बरं का. असतो आंधळाच, पण त्याला वाटत नाही मी आंधळा आहे म्हणून. त्याला म्हणा तुम्ही आंधळा आहेस का, ते धडक हो म्हणतच नाही, मन वाटत नाही. दोष प्रकाशात आणू वाटत नाही, तो दोष आहे ना. आंधळेपणा हा दोष आहे. किंवा सुनाच्या हातानं काय झालं तर सासू म्हणते ना, कोणी सांडला असन ग, त्याला सून म्हणत नाही. पहिले शब्द तर काहीच म्हणत नाही. मांजर फिंजर आलती काय की सासूच म्हणते, मांजर फिंजर आलती का कुत्र फित्र आलतं त्यानं सांडलं हे. मग सुनाला बी आधार पोचत ही थोडीशी भ्रमात, तिला नक्की माहीत नाही काय की माही, मी तर बाहेरच गेलते, तिनंच केलेला असून दोष सांगा वाटत नाही, आहे का नाही. तसं त्याला त्रयत्वाद्याला सुद्धा त्याच्या ठिकाणी कमीपणा हे सांगा वाटत नाही. आणि तिथं बोलायचं तर मात्र दुसऱ्याचं मताचं खंडन मात्र करावं असं वाटतंय. मग कसा करतो तो खंडन? आपलं सत्य मानूनच करतो का नाही. आपलं मत आपल्याला कळत आहे, आपल्याला जे कळालेलं ते खरंच आहे. मग ते कळालेलं त्यानं कुठं तपासलेलं असतंय का आपलं खरं? ते कुठे तपासलेलं नसतं. ते आपण आपल्याच मतानं ते काय करतंय, आपलं मत खरं आहे असं मानतंय. जगामध्ये आहे ते का नाही अशी. मग त्रयत्वादी जास्त आहेत का द्वैतवादी जास्त आहेत का अद्वैतवादी जास्त आहेत का आरंभवादी जास्त आहेत? पण आहेत का हे जगात इतकी माणसं? जगाचा क्रम किंवा जगाचा प्रकार जर कळून घ्यायचा असेल तर अद्वैत शास्त्रात आल्याशिवाय कळत नाही. म्हणजे जग कळतच नाही, जगात कशी येतं ते बी कळत नाही. आणि कोण कोण्या मताचा आहे, मग वेदांत शास्त्र किती शिकवित आहे का नाही. म्हणजे किती अज्ञान निवृत्त होत आहे. हा त्रयत्वादी, हा जो द्वैतवाद्याने केलेला जो उहापोहा आहे त्याला तो कसा ताडण करतो पहा. या म्हणण्यास उत्तर सांगण्याच्या पूर्वी यांनी काय सांगितलंय, ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती विषय याच्यामध्ये होऊच नाही, प्रवृत्तीच होऊ नये कार्यामध्ये, आहे का नाही. पण प्रारब्ध बलाने होते असं म्हणणं आहे त्याचं.
है का नाही. पण हा त्रयस्थ काय म्हणतो, याचं उत्तर द्यायच्या अगोदर, म्हणजे याचं उत्तर द्यायला, म्हणजे याचं मत खंडन करायला माझ्याकडं शब्द आहेत, पण ते सांगण्याच्या अगोदर, म्हणजे त्याचं खंडन करण्याच्या अगोदर कर्माचे प्रकार सांगणं आवश्यक आहे. कारण कर्माचे प्रकार कळाल्याशिवाय आम्ही काय सांगायलो हे कोणाला कळायचं नाही, असं तो म्हणतो. मग किती प्रकारचे कर्म आहेत, 3. है का नाही. संचित कर्म, क्रियामान आणि प्रारब्ध, पाठ आहे. हे 3 कर्म आहेत मुख्य, हे 3 कर्म आहेत. मग आता याचे स्वरूप कशी आहेत, म्हणजे प्रारब्ध कशाला म्हणावं, क्रियामान कशाला म्हणावं आणि संचित कशाला म्हणावं. आता कळालं हे 3 कर्म आहेत, पण त्याचं स्वरूप तो सांगतो म्हणला म्हणजे काही नसते, नावे सांगतो का. हो, मुक्त्या किती येतात, 4 येतात. आणि त्याची नावे बडाबड सलोकता, संयुगता, स्वरूपता, सायुज्यता झाले मुक्त्या. अरे सायुज्यता म्हणजे काय, सलोकता म्हणजे काय, समीपता म्हणजे काय, स्वरूपता म्हणजे काय, ते सांगितलं तर स्वरूपता कळेल, समीपता कळेल. सांगितलं तरच कळल ना, नुसतं नाव कळून कळाल्या का त्या, नुसतं नाव कळून. हो, नुसतं नाव घेतलं. एखाद्याला काम सांगायचंय, काम मला पाणी दे, काय दे, मग कोणतंही काम समजा सांगायचंय, आणि त्यास ज्याला सांगायचंय काम त्याचं नुसतं नाव घेतलं, नावच घेतलं, त्याला ते काम करता येईल का, सांगितलेलं कळल का. नुसतं नाव घेतल्यानं कसं कळल. मग हे म्हणतो तुला का ऐकू ये नाही का, ते म्हणतो या नाही हो, पण तुम्ही सांगा ना, नुसतं मला नावच घ्यालात, मग तुम्ही सांगा ना काय तर. म्हणजे सांगितल्याशिवाय कळत नाही. मग तसं नुसतं मुक्तेचे नावे घातल्यावर मुक्त्या कळतील का, तसं कर्माचे नुसते नावे घातल्यावर कर्म कळतील का. मग संचित कर्म कायला म्हणाव, अनेक जन्मामध्ये केलेले कर्म, किती जन्मात, अनेक म्हणजे किती ते सांगता येत नाही, किती जन्म झाले तर. म्हणजे मागील जन्मामध्ये झालेले कर्म हे एका जन्मामध्ये त्याचा भोग, कारण कर्माचा भोग हा द्यावाच लागतो, मिळतच. कारण कोणतंही कर्म करा, त्या कर्मापासून पाप किंवा पुण्य याची उत्पत्ती मिळती होतीच, है का नाही. आणि ते पाप आणि पुण्य हे भोगावंच लागतं. पाप होऊ की पुण्य होऊ ते भोगावंच लागतं. मग असं किती आसन जीवाचं. डोंगरा एवढ्याला झाला असं ना ते संचित, मग ते एका जन्मामध्ये तितकं भोगता येत आहे का. मग ईश्वर काय करतो, आता याला तर एका जन्मामध्ये इतकं आयुष्य नाही, इतकं भोगायला हे याचा कर्माचा. मग त्या ईश्वराला काय करावं लागतं, याला आता इतकं आयुष्य, याला इतकं आयुष्य, याला मनुष्य देह मिळेल, याला इतकं आयुष्य मिळेल, आणि इतक्या आयुष्यामध्ये त्याला इतका भोग भोगायचा आहे, तितकं गठुडं ईश्वर त्याला. मग आता त्याला किती, एक गठुडं फक्त, आणि ते पर्वता एवढं संचित आहे, त्याच्यातलं फक्त टोपलं भरून, एकच टोपलं भरून त्याला हवाली केलंय आणि जन्माला, आहे का नाही. मग ते दिलेलं काय आहे, वास्तविक पाहता ते प्रारब्ध काय आहे, ते संचितच आहे. पण ते त्या ढिगलातलं कार्ड
आणि याला दिलं की ते काय झालं, म्हणजे भोगायला दिलं. आता कनिंग 10 पोत्याची 10 क्विंटलाची कनिंग असती, है का नाही? तिला काय म्हणतो आपण कणगीतल्या ज्वारीला? धान्य, है का नाही? त्याला काय म्हणतात? धान्य म्हणतात. ते साठवून ठेवलं इतकं धान्य, 10 क्विंटल धान्य, है का नाही? आणि मग आता ते कशासाठी येते? खाण्यासाठीच आहे ना. हा, संचय केलाय ना ते, मग ते संचित झालं, है का नाही? पण आता भाकरी करायची, आता खायला लागत आहे ना, मग दळण करावं लागेल का नाही? मग दळणासाठी काढलेली ज्वारी टोपलं भरून ते काय आहे? प्रारब्ध ते, है का नाही? म्हणजे जे जळाय काढ आहे ते प्रारब्ध आहे, कारण ते खाचंय, दळून आणून खाचंय, है का नाही? पण क्रियामान काय? हा हा, आता पुढे जे काही येणार आहेत कर्म, आणि ते करणारच आहेत आपण, त्याला काय म्हणायचं? क्रियामान करायचं, है का नाही? मग वाईट असेल क्रियामान, ते जर टाळलं तर पाप लागणार नाही. अशुभ असेल तर ते जर टाळलं तर पाप लागणार नाही, है का? क्रियामान ते टाळलं, है का नाही? आणि जर ते क्रियामान केलंच, टाळलंच नाही, अशुभ पाप लागेल. हा, पण ते जर समजा टाळलं तर पुण्य लागेल का? पुण्यवान जर कर्म आलं समोर आणि ते जर आचरणात आणलं किंवा आपण ते क्रियामानामध्ये घेतलं, ते केलं, तर तिथं पुण्य लागेल. समजा गावात सप्ताह आहे, हा, उद्या सप्ताह लागणार आहे. मग आता रोज आपल्याला काय 7 दिवस नाम सप्ताह म्हणल्यावर त्या ठिकाणी काय असतंय? काकडा असतंय, गाथा भजन असतंय, जप असतो, गाथ्यावरलं भजन असतंय, है का नाही? ज्ञानेश्वरी पारायण असतंय, प्रवचन असतात, आणि संध्याकाळी कीर्तन असतंय. कीर्तन झालं की पुन्हा जागर असतो, आणि लगेच पुन्हा सकाळी काकडा असतो, है का नाही? किती सगळा काळ आहे का नाही तिथं पुण्याचाच. हा, मग आता हे येणार आहे सप्ताह, उद्याच चालू व्हायला आहे. हा, आणि हे जर समजा आता आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण ते केलं तर पुण्य लागणार नाही का? हा, हे क्रियामान, हे क्रियामान केलं तर पुण्य. म्हणजे पुण्य जे लागत आहे, पाप जे लागत आहे, ते कशातून लागत आहे? क्रियामानातून लागत आहे. आणि ते केलेलं क्रियामानाचं पाप आणि पुण्य ते लगेच भोगा येते का? संचितात जाते, ते संचितात जाते. हा, आता त्या कणगीमधलं जर जुनं धान्य समजा राहिलं ना, आता नवीन आता येणारच आहे, ते येणारच आहे. मग ते पहिलं काढल्याशिवाय ते त्याच्यात टाकतोत का? ते पहिलं त्याच्यातलं काढतो, त्याला सारवितो, त्या कणगीला शेणानं सारवितो, आणि त्याच्यात पुन्हा ते धान्य भरतो का? त्याच्यावर हे जाऊन पडत, जुन्या धान्यावर हे धान्य टाकतोत का? मग तर त्याच्याबरोबर याला बी कीड लागल त्या जुन्याच्या धान्यानं, आहे का? म्हणून ते याला कशासाठी? प्रारब्ध म्हणून ते भोगायला तेच अगोदर देतो ईश्वर. ईश्वर तसा मिसळी करत नाही, तुमचं जसं आहे तसंच देतो तो. मग क्रियामानातून पाप पुण्याची उत्पत्ती होते आणि संचितामध्ये जाऊन पडते, आणि ते संचित प्रारब्ध म्हणून भोगायला एका जन्मापुरतं ईश्वर देतो. आणि तो प्रारब्ध संपलं, ते प्रारब्ध संपलं की तो जीव काय होतो? तो देह काय होतो? मरतो, है का नाही? मग त्या कर्मानं केलेल्या जे काय संचित झालेलं आहे ते संचित असतंच, म्हणजे त्या वासना
संचित कर्माच्या वासना त्या आहेतच ना, त्या कुठे नष्ट केल्यात? आत्मज्ञान कुठे घेतलं? आणि जर आत्मज्ञान जर झालं असतं तर संचिताचा नाश झाला असता. ज्ञानानं काय होतंय आहे का ना? कसा होतंय तिथं माहिती आहे ना. ज्ञानानं संचिताचा नाश होतो आहे का ना. म्हणजे कर्माचं कसं आहे स्वरूप, संचित क्रियामान आणि प्रारब्धाचं हे असं आहे. कारण हे कळाल्याशिवाय पुढचं कळायचं नाही. म्हणून तुम्हाला ते काय म्हणलं आधी, हे कर्माचे स्वरूप सांगतो. 3 कर्म आहेत, संचित, आगामी आणि प्रारब्ध. आगामी म्हणजेच आगामी म्हणजे क्रियामान. त्यात पूर्वजन्मी केलेले कर्म पण त्याच्या फलभोगास आरंभ झाला नाही. पूर्वी केलेले कर्म पण त्याचा भोगाचा आरंभ झाला नाही, म्हणजे ते संचित तशाला तसं आहे. त्याला संचित कर्म. प्रस्तुत जन्मात भविष्यकाली म्हणजे पुढे होणारे कर्म ते आगामी म्हणजेच क्रियामान कर्म. पूर्वजन्मी केलेले कर्म जे हल्लीच्या शरीरात प्राप्त होण्यास म्हणजे भोग देण्यास, सुखदुःखाचा भोग देण्यास कारण येतं. तेच कारण येतं भोग द्यायला. तेच कर्म कारण येतं, त्याला प्रारब्ध म्हणायचं. जो भोग घडतो का तो संचिताच्याच भोगाचा भोग आहे, कर्माचा भोग आहे. संचिताचाच आहे, पण त्या संचितामधून जे कार्ड आहे का ह्या जन्माला खाण्यापुरतं टोपलं भरून, त्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि त्या टोपल्यातल्या इतक्याचाच भोग होतो, त्या संचितातल्याचा नाही होत इथं. कारण ईश्वरानं ह्या देहाला ते तितकंच दिलेलं आहे. दळून जर आणलेला असत त्याच्याच भाकरी कणगीतल्याच्या करतात का? तर दळूनच आणलं नाही ना, आहे का नाही. तसं त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. म्हणजे ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला आहे, ज्या कर्माच्या फलभोगाला आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म मानतात त्याला. कारण जो भोग घडतो ना, आता सुखाचा घडो की दुःखाचा घडो, हा प्रारब्ध कर्माचा भाग आहे असं समजायचं. कारण दुसऱ्या कोणत्याही कर्मानं सुखदुःख होतच नाहीत, कारण ते कर्म येतच नाहीत भोगायला. भोग जो घडतो तो प्रारब्धाचाच घडतो. यावर संताचं वचन आहे. भोगतो ना घडे, भोगतो ना घडे संचिता वाचोनी. संचिता वाचून भोग घडतच नाही. पण केव्हा? जोपर्यंत संचित प्रारब्ध म्हणून येत नाही तोपर्यंत. भोगतो ना घडे या म्हणण्यामध्ये संचिताचा भोग घडतो असं म्हणायचंय का? तसं नाही म्हणायचं त्याला. बघा नाही तर प्रारब्धाचं नाव घेतलं नाही, पण वाट कुंकड दाखवायलेत, बाण कुंकड दाखवायले तर भोगतो ना घडे. भोग घडूच शकत नाही संचित असल्याशिवाय. संचित असेल तरच भोग घडतो. म्हणजेच भोग कशाचा घडतो? प्रारब्धाचा घडतो. नाही तर प्रारब्धाचं नाव घ्यायला पाहिजे ना. पण प्रारब्धाला कारण, मग इथं कारण मीमांसा सांगायले ते का कार्य मीमांसा आहे का नाही? अव संचित असेल तर प्रारब्ध आहे, आणि संचित नसेल तर मग प्रारब्ध कशाचं आलं? म्हणून ते म्हणतात, आता जर समजा एखाद्या ज्ञानी पुरुषानं संचित ज्ञानानं काय केलं, संचिताचा नाश केला, त्याचा नाश झाला, पण हे प्रारब्ध शिल्लक आहे ना. मग हे प्रारब्ध कुठलं आहे? त्या संचितातलंच आहे ना. तेथलं संचित उडालं, कनिंग चोरून नेली, पण दळण शिल्लक आहे ना. चोरायनं कनिंग नेली पण पीठ नाही नेलं. दुळडीतल्या भाकरी खाल्ल्या असत्या ते ना, भाकरी खाऊन कनिंग नेली, पण पीठ डब्यात तसंच आहे.
ते प्रारब्ध कर्म आहे. हा? या 3 कर्मापैकी संतांच्या शब्दाचा खूप मोठा अर्थ घ्यावा लागतो. नाही तर इथं खूप मोठे मोठे घोळात पडलेले इथं. भोग तो ना घडे संचिता वाचून म्हणल्यावर ते म्हणतात संचिताचाच भोग होतो. आता भोग कशाचा होतो? प्रारब्धाचा होतो ना. हा? मग त्याला काय म्हणायचंय? हा, भोग प्रारब्ध येतच नाही. इतकं सांगितलं त्याचा खरा अर्थ लागत आहे. नुसतं तितकं धरलं लागत नाही. ते प्रारब्ध कर्म या 3 कर्मापैकी, ते प्रारब्ध कर्म या 3 प्रारब्धापैकी संचित कर्माचा ज्ञानाने नाश होतो. ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म, ते प्रारब्ध कर्म. आणि या 3 कर्मापैकी संचित कर्माचा ज्ञानाने नाश होतो. संचित कर्माचा काय होतो? ज्ञानाने नाश होतो. व क्रियामानापासून होणारे पाप पुण्य ज्ञानवानास लागत नाहीत. पाप पुण्य ज्ञानवानाला लागत नाही. म्हणजेच क्रियामान हे कर्म लागत नाही. मग आता क्रियामान कर्म जर नाही लागलं तर त्याचं संचित बंद पडणार का नाही? हा, संचित वाढणार नाही. पहिलं आहे तितकं आहे का नाही? हा, राहीन का संचित? ते हा, क्रियामानच लागत नाही असं नाही. संचित सुद्धा ज्ञानवानाला नसतं. ज्ञानानं काय होत आहे? संचिताचा नाश होत आहे का नाही? आणि क्रियामान, ह्या दोन्ही क्रिया घडतात तिथं. आता ह्या 2 क्रिया कामून घडतात? त्याला ज्ञान काय? ज्ञानाचं स्वरूप कसं आहे? त्याच्या झालेल्या जगत मिथ्या आहे. आणि मी कसा आहे? ब्रह्मस्वरूपवान आहे, सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. माझा आणि देहाचा काहीही संबंध नाही, आहे का नाही? मग हा जो देह आहे, हा देहाला चालविणारा, बोलविणारा हा कोण आहे? हे आभासाचे कार्य आहेत. हे माझे आहेत का? हे कार्य कोण करतंय? आभास. आणि तो आभास कवर आहे? जोवर देह आहे. हा हा, अंतःकरण आहे तवरच, आहे का नाही? मग ते कर्म जाणे आणि तो आभास जाणे. मला काय करायचंय? कुत्ता जाणे, अशी त्याची अवस्था होते. म्हणून त्याला क्रियामान लागत नाही. लागलं तरी कोणाला लागेल? आभासाला लागेल. आणि अगोदरी बी जे काय आहे त्याच्याकडं देणं घेणं काय जे आहे पहिलं ते त्याच्याकडंच आहे, माझ्याकडं. मी फक्त म्हणत होतो ते मीच घेतलंय, मलाच फेडावं लागेल. मी भ्रमानं काय म्हणत होतो? मी आता केली उसनवारीत, आता मलाच भोगावं लागेल. मी जन्मलो तर आता मला मरावं लागेल, असं मी म्हणत होतो ना. पण आता मला ज्ञानानं कळाले मी जन्मत नाही आणि मी मरत बी नाही. म्हणून मी पाप बी करीत नाही आणि पुण्यही करत नाही. म्हणजेच पाप पुण्याचा तो लेवलेस अंगाला लागू देत नाही. मग संचित त्याचं लागून घेईन का ते केलेलं? आता ज्ञान झालं म्हणजे पहिलं बी सुद्धा त्याचं काय झालं? माप झालं ना. ते पहिलं बी माप झालंच ना. जे आरती आता मी करीन हे मी करीन आहे, आता जे मी करायलो ते मी करीन आहे हे कळालं तर पूर्वी केलेलं थोडंच मग मी केलंय ते. हा, म्हणजे आताच्या ज्ञानाने पूर्वीचं सुद्धा आहे का नाही? मग ज्ञानवानानं त्या ज्ञानाच्या आधारावर संचिताचा नाश होतो आणि क्रियामान अशा प्रकारे लागत नाही त्याला. त्याच्या ठिकाणी अशी शून्यता खंडन करण्याची त्याच्याकडे रीत आलेली असते, है का नाही? म्हणजेच त्यानं त्याचं स्वरूप खरं जाणलेलं असतं.
आणि ज्ञानवानाची शरीर निर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होते. शरीरवानाची जी काही क्रिया आहे शरीर धर्माची ते आदृष्टानुसार प्रारब्ध बलाने होते असं तो म्हणतो. जी होती ज्ञान झाल्यावर क्रिया ज्या होतात त्या प्रारब्ध बलानं होतात असं हे त्रेताचं मत आहे. परंतु ते प्रारब्ध कर्म नाना प्रकारचे आहेत. इथपर्यंत बराबर वाटलं का नाही? आता बघा इथं इतकं बराबर आहे त्याचं. आता काय म्हणतो तो? परंतु हे परंतु आगाव आलं त्याचं. हां इथं हुटकायले. काय म्हणतो तो? ते प्रारब्ध एका प्रकारचं नाही, नाना प्रकारचे आहेत. प्रारब्ध किती नाना प्रकारचे मानायला तो. आता ते नाना प्रकार कसं प्रारब्धाचं प्रकार कसे नाना आहेत ते कसं सांगतो बघा. या ठिकाणी अशी शंका येणे संभवनीय आहे की एखाद्या प्रारब्ध समुदायात 10 जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. समजा एखाद्याचं असं प्रारब्ध आहे की त्याला या मनुष्य देहाचे 10 जन्म मिळतील म्हणून असं प्रारब्ध एखाद्याचं. 10 जन्म मिळतील असं प्रारब्ध. आता प्रारब्ध एका जन्माचं असतं का 10 जन्माचं? प्रारब्ध कशाला म्हणतात आहे का नाही? आणि हा कसा मानायला? हा जर एखाद्याचं 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर मग त्याला काय म्हणतो तो? 10 जन्म देण्याचे सामर्थ्य त्याच्या प्रारब्धामध्ये प्रारब्ध कर्मामध्ये. तर प्रारब्धाने एकच जन्म होतो. प्रारब्धाने एकच जन्म होतो असा नियम नाही. कारण एखाद्याचं जर 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर एकाच जन्माचं प्रारब्ध असतो असा नियम करता येतो का? तो असं म्हणायला आहे. कारण प्रारब्ध एकाच जन्माचं नसतंय. काही काही प्रारब्धाचे प्रकार असे आहेत की त्या प्रारब्ध कर्मामध्ये 10 जन्म भोगण्याची ताकद असते. असे काही प्रारब्ध येतं म्हणजे प्रकार येतं. प्रारब्ध किती असतं किती जन्माचं म्हणून काय सांगावं. पण कोणी कोणी म्हणतं एकाच जन्माचं आहे. मग एका जन्माचं होत असा नियम करता येतो का एकाच जन्माचं प्रारब्ध असतं म्हणून? काय काय 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर अशी त्याची काय आहे ते काय म्हणतो याच्यावर काय येते? या ठिकाणी अशी शंका येणे संभवनीय आहे. 10 जन्माचं जर प्रारब्ध असेल तर एका जन्मात कसं फेडता येईल ते? आणि जर समजा 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी सुरुवातीच्या जन्माचं प्रारब्ध त्याला मिळालं, जन्म आहे का नाही, त्या पहिल्या जन्माचं प्रारब्ध मिळालं म्हणून त्याला जन्मावं लागलं. त्या प्रारब्धानं जन्म मिळाला आणि त्याला बरोबर आहे एकच जन्म होतो असा काही नियम आहे का? आणखी त्याच्या 9 जन्माचं प्रारब्ध शिल्लक राहिलं. 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी प्रथम जन्मातच एखाद्या ज्ञान झाले तर मग कारण ज्ञानानं तर प्रारब्ध कर्माचा नाश होत नाही आणि प्रारब्धामध्ये तर 10 जन्म येतं आणि पहिल्याच जन्मामध्ये जर ज्ञान झालं तर त्याला पुन्हा 9 जन्म घ्यावा लागणार का नाही? म्हणून तो काय म्हणतो 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी प्रथम जन्मातच एखाद्या ज्ञान झाले तरीही त्यास आणखी 9 वेळा शरीराचे प्राप्ती झालीच
9 वेळा नंतर प्राप्ती झालीच पाहिजे का नाही? पुन्हा त्याला 9 जन्म घ्यावा लागते का नाही? जरी पहिल्या जन्मात ज्ञान झालं तरी, कारण प्रारब्ध हे भोगावंच लागतं. मग ज्ञात्याच्या प्रवृत्तीविषयी तसा नियम करता येईल का? शरीर निर्वाहापेक्षा ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती होऊ नये आणि त्याचे प्रारब्ध त्याचा व्यवहार जो होतो प्रारब्ध बलानेच होतो आणि ते प्रारब्ध संपलं की तो विधेयमुक्त होतो. आता शेवटी त्या याच्यामध्ये सांगितलं होतं ना, तत्वदृष्टी देहपातानंतर मुक्त झाला, देहपातानंतर तो काय झाला? विधेयमुक्त झाला, है का ना? असं म्हटले का नाही? पण हा म्हणतो कशाहून म्हणता तुम्ही तो विधेयमुक्त झाला? कारण जर त्याचे आणखी 9 जन्म शिल्लक राहिले असले तर मग त्याची मुक्तता कशी मानता येईल? कारण प्रारब्ध भोगल्याशिवाय त्याचा नाश होत नाही. म्हणजे तो काय या ठिकाणी म्हणतो, जर तत्वदृष्टीचं संचिताचा नाश झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याला क्रियामान ही लागत नसेल हेही मान्य आहे, पण जे काय प्रारब्ध त्याला 10 जन्माचं जर असेल तर ते ह्या जन्मामध्ये जर आता त्याला ज्ञान झाला असेल तर त्याला आणखी 9 जन्म घ्यावे लागतील. त्याचा नियम त्यानं असा मानला. आणि जर त्याचा हे 10वा जन्म असेल तर मग नाही मिळणार, असा त्यानं तो नियम केलेला आहे. आता हे कोणाचं उत्तर झालंय? मत कोणाचं झालं? हे त्रयस्थाचं झालंय, हे का नाही? पण आता याच्या मताला बरोबर मानायचं का याच्या मताचं खंडन करावं लागेल? मग कोणी करायचं? यानं दोष कोणाला द्यालाय? पण सुरुवात कोणी केली आहे? पूर्व पक्षात. मग ते पूर्व पक्षालाच आता काय म्हणतो पहा. आता हे द्वैतवाद्यानंही पूर्व पक्षाचंच खंडन केलं होतं, है का नाही? आणि हा सुद्धा त्रैतवादी पूर्व पक्षाचंच खंडन करायला आहे. हे द्वैतवाद्याचं करी नाही, पण मत त्यांचे जवळपास सारखे, तर उगं थोडं थोडं कुठंतरी भेद यायला आहे का नाही? मग हा त्रैतवादी त्याचं कसं खंडन करतो? कोण? पूर्व पक्ष या त्रैतवाद्याचं करतो पुन्हा खंडन. कारण त्या द्वैतवाद्याचं केलंय का? द्वैतवाद्याचं मग द्वैतवाद्याचं या ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयत असते उत्तर आहे. त्यानंच केलंय. मग आता याचं खंडन कोणी करायचं? तर तो पूर्व पक्षच करतो. इथे तिथं फिरलंय ते, आहे का नाही? मग ते आता वेळ झालाय, मग आता हे होणार नाही, आहे का नाही? त्याचं खंडन आपण उद्याच्या वेळात करू. कुंडली कवरदे.